तर नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझा अजून एका ब्लॉगमध्ये. तर आत्तापर्यंत आपण 2 ब्लॉग टाकले, तर आजपासून आपण आपल्या दर्शनाच्या ब्लॉगची सुरुवात करतो आहे. आजचा ब्लॉग खूप खास आहे कारण आज आपण जातो आहे लालबागला. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, आता आपण चाललो आहे लालबागच्या राजाला. आता दर्शनाचा ब्लॉग काढायचा आहे तर म्हटलं पहिला आपण लालबागपासूनच सुरुवात करू. तर आता आपण चाललो आहे लालबागच्या राजाला. तिथे आहे एकाची ओळख, रिलेटिव्ह आहे आमचे, त्यांची ओळख आहे. त्यांच्या ओळखी थ्रू आपण चाललो आहे. गेल्या वर्षी जरा गर्दीमुळे घोळ झालेला, तर ते प्रॉपर दर्शन भेटलं नाही, जरा थांबावं लागलं 3 तास. तसं लालबागच्या राजासाठी 3 तास खूप कमी झाले, म्हणजे लोक 17-18 तास थांबतात. आपलं तरी 3 तासात झालं. बघूया ह्यावेळेस किती वेळ लागतो. आता आपण किती वाजलेत, आता सकाळचे 4:30 झालेत. आता पहाटेच्या ट्रेनने आपण जाणार, मग कॉटन ग्रीनला जाणार आधी, कारण की आपले जे रिलेटिव्ह आहेत ते कॉटन ग्रीनला आपल्याला भेटतील. मग कॉटन ग्रीनवरून आपण लालबागला जाणार. तर बघूया आपल्याला पुढे ब्लॉगमध्ये काय काय बघायला भेटतं आहे. राजाचं दर्शन आपलं नीट होतं आहे का नाही. शेवटपर्यंत असेच जुळून राहा आणि पुढील ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. 1 hour later. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे लालबागला. आपले जे रिलेटिव्ह होते ते अजून आलेले नाहीत. ते आले की आपण जाऊ दर्शन करायला. त्यांना पोचायला अजून 10-15 मिनटं लागतील. तो जरा आपण बसूया. आपण खूपच लवकर पोचलो आहे. आता 5 वाजलेत, 5:30 वाजलेत. 5:30 वाजता आपण पोचलेलो आहे लालबागला. इथे तुम्ही बघू शकता ते दर्शनाची लाईन आहे सगळी. बघूया आता ते रिलेटिव्ह आपले कधी येत आहेत आणि आपण कधी दर्शनाला सुरुवात करतो आहे. तुम्हाला माझा चेहरा, माझा आवाज जरा वेगळा वाटेल, कारण की गेले काही दिवस मी झोपलेलो नाही आहे, कारण की आपलं पण गणपतीचं डेकोरेशन होतं. त्यामुळे लास्टचे 2 दिवस खूप जागणं झालं माझं. त्याच दिवशी लास्ट दिवशीच मी 6 वाजेपर्यंत, मीच नाही आम्ही सगळे 6 वाजेपर्यंत जागलेलो. 6:30 वाजता मी झोपलो आहे पहाटेच्या. आज पण मग लगेच 10 वाजता उठलो. मग आज दिवसभर ते ब्लड डोनेशन होतं, त्यामुळे मग फोटो काढा, रील काढा, हे करा ते करा, स्वतःचे फोटो काढा, त्यातच सगळा दिवस गेला आहे. त्यामुळे झोप बिलकुल झाली नाही. आत्ता पण मी इथे यायच्या आधी पण झोपलेलो नाही आहे. मी रात्रभर जागाचे, मी बाहेरच होतो. मी 2ला नुसतं आंघोळ करायला आलो, 2ला आंघोळ केली आणि 3ला आम्ही निघालो. असं झालेलं आहे. त्यामुळे माझा आवाज जरा वेगळा आहे आणि चेहरा पण तुम्हाला असं दिसेल झोप आलेल्यासारखा. तर बघूया आता आपले रिलेटिव्ह कधी येत आहेत आणि आपण दर्शनाला कधी सुरुवात करतो आहे. ऑब्वियसली तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. A few moments later.
पकड़ने की क्षमता होनी चाहिए, भगवान देने को सब देगा। पकड़ने की क्षमता होनी चाहिए, भगवान देने को सब देगा। पकड़ने की क्षमता होनी चाहिए, भगवान देने को सब देगा। बसला ती छोटी गल्ली आहे बघ. तर नमस्कार मंडळी, फायनली आपलं लालबागचं दर्शन झालेलं आहे. अवघ्या 1.5 तासात आपलं लालबागच्या राजाचं दर्शन झालं. त्यामुळं खूप वेळ होता. म्हणजे मी 6:30 वाजता लाईनीत गेलेलो, 7:45पर्यंत दर्शन पण झालं माझं. बिलीव्ह नाही होते 1.5 तासात दर्शन झालं. म्हणजे गेल्या वर्षी मला 3 तास लागलेले, जसं का मी स्टार्टिंगला सांगितलं. ह्या वर्षी 1.5 तास लागले. टाईम कमी झाला, बट मूर्ती तेवढीच, मूर्तीची व्हॅल्यू माझ्यासाठी तेवढीच आहे. तर काय यार, म्हणजे असं ना का गप असं वाटतं का राहू दे भाई, फोटो वगैरे राहू दे, आधी मूर्ती बघूया, मूर्ती राहणे. म्हणून मी किती शॉट काढले पण नाही. गर्दी होती त्यामुळे फोटो जास्त भेटले नाही. तरी व्हिडिओज काढलेत मी रीलसाठी. रील टाकू आपण लवकरच. इथे खाली आपले इंस्टाग्राम अकाउंट आहे. ह्या इंस्टाग्राम अकाउंटवर रील्स येतील. बाकी जास्त वेळ होता म्हणून आपण काळा चौकी आणि चिंतामणी पण केला, कारण की आपल्या मित्राची तिथं ओळख आहे.
तर मित्राच्या ओळखीने आपल्याला डायरेक्ट विदाऊट लाईन दर्शन भेटलं तिकडे जास्त गर्दी नव्हती, कारण की सकाळची वेळ, त्यात लोक दमतात ना, एवढा वेळ म्हणजे कोण उभा राहत नाही लालबाग शिवाय. आणि त्यात स्टार्टिंगचे 5 दिवसांचे गणपती गेल्यावर मग गर्दी खूप होते. मग ते स्टार्टिंगचे 5 दिवस असल्यामुळे गर्दी नव्हती. चिंतामणी काळा चौक एकदम आरामात झालं, म्हणजे काय लाईन पण लावली नाही मी ते चिंतामणी काळा चौकीला. लालबागला लागलं जरा गर्दी झालेली, बट झालं. आता पुढे आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये परेल कवर करू, परेल किंवा नेरूळ दोघांमधलं एक कवर करणारे. ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.